नमस्कार मित्रांनो, मी आपली लाडकी अभिनेत्री आयली खिया आणि आज महिला दिनानिमित्त मी एक नवीन उपक्रमाची सुरुवात करत आहे. हा उपक्रम कोणता? तर आपल्या आजूबाजूला असलेल्या धाडसी, मेहनती आणि स्वप्न बाळगणाऱ्या महिलांना, महिला उद्योजकींना पुढे आणण्याचा. कारण मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती असते, पण कधी-कधी तिला एक आवाज, एक व्यासपीठ आणि थोड्याशा प्रेरणेची गरज असते. अडचणी तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण या अडचणींना मात देऊन पुढे येऊन सक्सेसफुली बिझनेस करणाऱ्या आणि त्याबरोबरच समाज सेवेत सुद्धा नेहमीच पुढाकार घेत असलेल्या अशा सोलापूर जिल्ह्यातील एकाच म्हणजे मोरे कुटुंबातील 3 महिलांना आपण आज इथे भेटणार आहोत. तर आज आपल्या समोर आहेत मोरे कुटुंबातील ऋतुजाताई मोरे, अश्विनीताई मोरे आणि प्रियांकाताई मोरे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला तिघींनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तुम्हालाही खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि मी खरंच म्हणजे तुमची जी पूर्ण जर्नी आहे, तुमचा जो प्रवास आहे, तो जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. तर सुरुवात करायच्या आधी मला एक प्रश्न नक्कीच विचारायला आवडेल, की तुम्ही एकाच घरात आहात, एकाच कुटुंबात आहात आणि व्यवसायातही तुम्ही साथ देत आहात. तर या व्यवसायात तुमची जबाबदारी कोणती कोणती? तर ऋतुजाताई, तुम्ही आपल्या जबाबदारीबद्दल काही सांगाल? नमस्कार, मी ऋतुजा शरद मोरे. मी शिवप्रसाद दूध संघ आणि शिवप्रसाद अर्बन बँक आणि समाजसेवेच्या वाव. या जबाबदाऱ्या. वाव. याच्या व्यतिरिक्त अजून पण काही व्यवसाय वेगळे आहेत का? खरं तर यामध्ये शिवप्रसाद उद्योग समूह हा तर मेन व्यवसाय आहेच आपला, पण त्याचबरोबर आपण शिवप्रसाद कॅटल फीड्स असेल, नमो इटॅबल्स ऑइल असेल, त्याच्यानंतर आपण SPG मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही चालू करत आहोत. याही आपल्या कार्यरत आहेत. वाव. तर अश्विनीताईंनीही बरेचसे वेगवेगळे व्यवसाय या व्यतिरिक्त सुद्धा आहेत हे सांगितलं. प्रियांकाताई, आपण काही सांगाल? ह्या व्यवसायांसोबत आपण हाही व्यवसाय पाहतोय. SPG इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड चालू करतोय. त्याची प्रामुख्याने जबाबदारी माझ्याकडे आहे. बापरे, म्हणजे तुम्ही एका कुटुंबाच्या तर आहातच, पण त्या कुटुंबा व्यतिरिक्त एक व्यवसायाचं पण वेगळंच तुम्ही कुटुंब तयार करताय. आणि मला खूप छान वाटतंय की मला आज तुमच्याशी हा वार्तालाप साधता येतोय. या व्यतिरिक्त मला आता हे जाणून घ्यायचंय की ऋतुजाताई, तुमचा उद्योजकीय हा जो प्रवास होता तो कधी सुरू झाला, कसा सुरू झाला? की जेव्हा माझं 2005ला शरद बापूंबरोबर विवाह झाला, शरद बापू मोरे यांच्यासोबत. नंतर मग मी ह्यांचा छोटासा व्यवसाय होता दूध संघाचा, आणि त्यानंतर मी घरातच होते गृहिणी म्हणून. मग माझी मुलं, माझी घरची फॅमिली, माझे धीर, सासू सासरे यांच्यातच मी खूप दिवस घरातल्याच जबाबदाऱ्या पार पाडल्या. नंतर 2010मध्ये व्यवसाय जसं जसं मोठा होण्यात क्षमता त्याची वाढायला लागली की मग घरातल्यांनीच मला प्रोत्साहित केलं की तू आता तुझी मुलं मोठी झाली, सगळे दीर वगैरे सगळे तुझे रांकीला लागलेत, म्हणजे स्कूलमध्ये जायला लागली. माझं लग्न झालं तेव्हा दीर छोटे छोटे होते. मग घरातले सासू सासरे म्हणजे जगन्नाथ अण्णा मोरे, जयश्रीराव मोरे यांनी मला सांगितलं की तू आता जसा आपला व्यवसाय दूधधंद्याचा वाढायला लागला की तू जबाबदारी संघाबद्दलची घे. मग मी दूध संघामध्ये जायला लागली, जबाबदाऱ्या घ्यायला लागले, म्हणजे संचालिका म्हणून तिथं काम करायला लागले. म्हणजे दूध आलं गेलं, टँकरचं असेल, फिडिंगचं असेल, अशा जबाबदाऱ्या मी स्वतः बघायला लागली. मग त्यांना खरंच वाटलं की आता ही जबाबदाऱ्या पार पाडण्याची क्षमतेची झाली. मग हळूहळू मी दूध संघाबरोबर मग आपली शिवप्रसाद अर्बन बँक पण महिलांसाठी केली. वाव. मग त्या महिलांसाठी ती बँक फायद्याची होती का, तर आपण महिलांच्या कष्टाला न्याय द्यायचं आपण काम केलं. मग महिलांच्या कष्टाला द्यायचं नाव केलं म्हणजे आपण 2021 पासून आपण शिवप्रसाद महिला सक्षमीकरण चालू केलं. त्यानंतर आपण महिलांना आपण त्यांच्या कष्टाचं न्याय द्यायचं काम केलं की आपण त्यांना त्यांच्या दुधाला 5-6 रुपये जास्त दर बसतील असं आपण केलं. त्यातूनच आपण त्या बँकेतूनच त्यांना दूध कर्जासाठी प्रोत्साहित केलं. मग आपण त्यांना त्याच बँकेतून देऊन त्यांच्या ठेवीला आपण 12% व्याजदर द्यायला लागलो. म्हणजे असंच हळूहळू जबाबदाऱ्या वाढत चालल्या. नंतर
समाजसेवेचं पण मी 2017 पासून जिल्हा परिषद होते, तिथून समाजसेवेची बी कामं करत राहिली. ते आता 2026पर्यंत कामं चालूच आहेत. मग महिलाच्या काय अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. कुठं शासकीय ज्या योजना असतात त्याचा लाभ मिळवून द्यायचं काम चालू आहे. असं बरंच वेगवेगळ्या मी जबाबदाऱ्या पार पाडत मी इथपर्यंत आले आहे. वा, म्हणजे 10हून जास्त वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात आहात. क्षेत्रात आहे. आणि प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन करत नवीन. आहात. वाव, म्हणजे इथे आपण सकाळी उठून आज दिवसभर काय करायचं याचा विचार करत असतो, उद्या काय करणार याचा एवढा नाही विचार करत. पण आता व्यवसायामध्ये असल्यावर आपल्याला उद्या नाही 10 वर्षांनंतर काय करायचं आहे, आता या पिढीला कसं आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे, महिलांना कसा आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, या सगळ्याचा तुम्ही विचार करत आहात आणि सगळ्यांना तुमच्या बरोबर पुढे घेऊन जात आहात. खूप छान वाटलं हे ऐकून. आता याच्यात तुम्ही शिवप्रसाद दूध संघाबद्दल थोडंसं सांगितलं, तर शिवप्रसाद दूध संघ हा नेमका कुठे आहे? शिवप्रसाद दूध संघ हा दहेगावच्या गुरसाळे रोडच्या म्हणजे शेतामध्येच आहे, कोपऱ्यात. दहेगावपासून 2 किलोमीटर आतच आहे. अच्छा, आणि म्हणजे तिथंच सोलापूरच्या जवळ. सोलापूरच्या आणि माळशिरसच्या मधोमधच ओके. आणि दहेगाव गावामध्ये आहे. तर तिथं आता 5 ते 10 लाखापर्यंत आपलं दूध आहे. तिथून दुधापासून ते एक मोठा प्रकल्प आहे, त्यापासून दूधजन्य पदार्थ तयार केलेले जातात. ते खूप प्रमाणात असं बाहेर दिलं जातं. पावडर असेल, बटर असेल, आपलं बाय प्रोडक्ट पण सगळं, म्हणजे दही असेल, तूप असेल, दूध, हे असं वेगवेगळ्या ठिकाणी पण तो बाय प्रोडक्ट असं जातो आणि मोठा प्रकल्प पण आहे. मला आत्ता इथे जेव्हा मी अमरदादांबरोबर बोलत होते याच्या आधी, तेव्हा हे कळलं की आमचा पण माझ्या आजोबांचा प्रेमचंद मिठाईवाला म्हणून इथे एक शॉप आहे, म्हणजे आमचं हो, हॉटेलचं तिथे दुकान आहे. खवा येत होता. हो, मला आज कळलं ते. खवा येत होता. खवा तुमच्याकडनं येतोय आणि हे मला माहित पण नव्हतं. आणि ते पण छान वाटलं की तुमचा सोलापूर जवळ पण व्यवसाय असून पुण्यात सुद्धा तुमचे पदार्थ हो, हो. येत आहेत. येत आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण पुणे लेवल असेल किंवा आउट ऑफ इंडिया असेल किंवा आउट ऑफ इंडिया पण जातो. एक्सपोर्ट लेवलला पण आपण काम करतोय. वाव, हा. एक्सपोर्ट मध्ये मग कोणते कोणते पदार्थ नाही, जातात? ते तर आता स्किम मिल्क पावडरच फक्त आहे आपली, जी हा, पावडर म्हणतो हा. आपण, दूध पावडर, तीच जनरली जाते. ओके. पण हे खूप म्हणजे ऐकून पण इन्स्पिरेशनल वाटतंय, कारण जेव्हा मला स्वतःला माहित नव्हतं की आमच्या इथे खवा कुठनं येतोय, जे आज मला कळलं, तसं अनेकांना माहित नसेल की शिवप्रसाद दूध संघाचे हो, पदार्थ कुठे कुठे जात असतील. हो, तसं नाही सांगता येत. आणि याचा व्याप अजून कसा तुम्ही सांगू शकाल? आता याचा विस्तारित व्याप असा आहे की शिवप्रसाद उद्योग समूह हा दुधाचा व्यवसाय आहे, मेन व्यवसाय. मग त्याचबरोबर आपण जे SPG मल्टीस्टेट जे आहे त्याच्यामध्ये आपण जे काही संकलन करतो अगदी डायरेक्ट शेतकऱ्यांकडून, म्हणजे शेतकरी टू संघ, यामध्ये कोणी नाहीये की ज्यामुळे शेतकऱ्यांना कसा त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल. मग त्याच्यासाठी आपण शिवप्रसाद कॅटल फीड्स असेल की जेणेकरून शिवप्रसाद कॅटल फीड कशी शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये, योग्य दरामध्ये ती आपल्याला पुरवता येईल आणि त्यांच्याकडून आपल्याला कसं चांगल्या क्वालिटीचं दूध आपल्याला मिळेल, ह्याचा विचार आम्ही जास्तीत जास्त केलेला आहे. त्याच्यासाठी मग शिवप्रसाद मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही आपण चालू केली की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा कर्जाचा फायदा कसा घेता येईल, म्हणजे कर्ज स्वरूपात त्यांना व्याजदर कसे कमी बसेल किंवा त्यांच्या ठेवी असतील, जे काही पिगमी योजना असतील, त्यांना कसा जास्तीत जास्त आपल्याला व्याजदर देता येईल, म्हणजे शेतकऱ्यांचा हा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार आपण याच्यामधून केलेला आहे. मी कन्फ्युज होते की मला खूप काही जाणून घ्यायची इच्छा होती. मी काय काय विचारू आता तुम्हाला. सगळं मिक्स आहे की एवढे बिझनेस आहेत की ते सगळे आपण शेतकऱ्यां रिलेटेडच आहेत की अगदी नवीन उद्योजक असतील, व्यावसायिक असतील की त्यांना याचं कोणाला जॉब हवे असतील किंवा कोणाला काय शॉपी टाकायची असेल, बाय प्रोडक्टची शॉपी असेल की त्यामुळे त्यांचा उद्योग वाढणार आहे, त्यांना कर्जही आपल्याकडूनच मिळणार आहे, ठेवीला व्याजदरही आपल्याकडून चांगलं मिळणार आहे. मग ह्या सगळ्या सारासार गोष्टींचा विचार करून आपण या शिवप्रसाद मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केलेली आहे.
इथे तिथे पळा, काय होतंय काय नाही, मग या लॉयरकडे जाऊ का, त्या कर्ज घ्यायला त्या बँकेकडे जाऊ का, मला काम करायला माझ्याबरोबर कोणीतरी साथ म्हणून हवे आहेत तर त्यांच्याकडे जाऊ. तर ते आपण एकाच छताच्या खाली आपण ती प्रोव्हाइड करता आहात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्हाला या व्यवसायात तुम्ही जबाबदारी घ्यावी हे कधी वाटलं, आणि तुम्ही सुद्धा हे करू शकता, म्हणजे व्यवसाय आहे तर घर तर सांभाळतो, पण व्यवसाय आहे, मला ही जबाबदारी घ्यायला हवी, आणि ते कधी वाटलं, कसं वाटलं, आणि तुम्हाला कोणी याच्यात साथ दिली? आधी ज्यावेळेस मी लग्न होऊन त्या घरी गेले होते आपल्या मोरे कुटुंबात, त्या म्हणजे चूल मूल एवढंच होतं फक्त. आमची 19 माणसांची फॅमिली होती, जॉईंट फॅमिली आहे. त्याच्यामुळं मी घरात मोठी सून असल्यामुळं बऱ्यापैकी माझ्यावर जबाबदारी घराची होती. हो. मग छोटी मुलं होते, दीर लहान होते. नंतरनं मग हळूहळू जसं दूध संकलन क्षमता त्याची वाढायला लागली, मग माझी मुलं पण थोडी मोठी झाल्यानंतर मग आमचे दीर असतील रमेश आप्पा, परत आमचे मिस्टर असतील शरद बापू, जिजी असतील, अण्णा असतील. मग ज्यावेळेस त्यांना असं वाटलं की जरा व्याप वाढत चालल्या असल्यामुळे की वहिनीनं थोडं लक्ष द्यावं, अण्णांना वाटायचं, जिजींना वाटायचं ह्या की आता मुलं मोठी झाले, तू थोडंसं आपला एवढा दूध संघ आहे, बिझनेस आहे, तर थोडंसं तुझं पण लक्ष असावं तिकडं. मग मी जसं आपलं घरातलं एक आटपली कामं की मी जायची ज्यावेळेस दूध संकलन चालू व्हायचं, 8 वाजता व्हायचं ते 12 वाजेपर्यंत चालायचं. मग मी थोडं थोडं मला जसं वेळ भेटेल तसं मी डॉकवर जायला लागले. मग ते ज्यावेळेस दुधांच्या गाड्या येतात ते काटा, फॅट, SNF, मग थोडंसं वाटलं की बाबा आपण पण कसं करतात काय करतात ते बघावं. मग मी स्वतः थोडंसं लक्ष दिलं आणि मी बऱ्यापैकी दूध संकलन घ्यायला शिकले. त्यातून मग मला काहीतरी म्हणजे वाटायला लागलं की बाबा आपण हे खरं मागं शिकायला पाहिजे होतं, पण मला वेळच झाला की बाहेर पडायला. मग त्यानंतर मग ज्यावेळेस मी बघायला लागले, परत हळूहळू ऑफिसमध्ये जे दूध येतं आहे मग ते बरोबर फिडिंग होतं आहे का, जे टँकरचा काटा बरोबर होतो आहे का, ते बघण्यासाठी मी परत ऑफिसमध्ये बसायला लागले. ऑफिसमध्ये बसायला लागल्यानंतर दूध फिडिंग होतंय का, त्याचं बरोबर ज्या व्यक्तीचं दूध आहे तेवढंच त्याला जातंय का. मग ज्यावेळेस बिलं चेक करायला घेतली, मग त्या पण बिलामध्ये मला थोडंसं असं तसं वाटलं, मग मी स्वतः फिडिंग करायला लागली, मी स्वतः बिलं काढायला लागली. तर सांगायला आवडेल खरं तर. ओके, तुम्ही ओके. जे विचारलात की तुम्हाला म्हणजे स्वतःला कधी त्याच्यामध्ये बरोबर, तर बरोबर. माझं लग्नाच्या आधीही मला काही असं मिळालं म्हणजे काम करायला मिळालं नाही, आणि माझी फार इच्छा होती. आणि माझं हा. लग्न होऊन मी ह्या घरामध्ये आल्यानंतर माझ्या ह्या दोन्ही ताई म्हणजे माझ्या जावा आहेत, त्या हो, ताई हो. बहिणीच आहेत माझ्या, तर त्या दोघी ह्याच्यामध्ये खूप छान काम करत होत्या. म्हणजे त्या दोघींचं पाहून मला पण असं वाटत होतं की की मीही काहीतरी करावं. आणि घरातल्यांनी पण खूप सपोर्ट केला. म्हणजे घरी पूर्ण फॅमिली आमची खूप सपोर्टिव्ह आहे, महिलांना वाव. कधीही कुठल्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी सपोर्ट करते. मग ह्या दोघींचं पाहून जास्त मी त्याच्यामध्ये आले. वा. माझा तोच प्रश्न होता की हे कितव्या साली, म्हणजे तुम्ही कितव्या साली याच्यात जॉईन झालात, तुम्ही कितव्या साली आणि तुम्ही कितव्या साली? मी 2010 मध्ये बिझनेसमध्ये शिरले, म्हणजे दूध संघ. 2010 म्हणजे तो असा काळ आहे जिथे महिलांना जास्त काही पुढे करायला स्कोप सुद्धा नव्हता, कोणी सपोर्ट सुद्धा नाही नाही करायचं. करत. पण आमच्या घरातली फॅमिली म्हणजे खूप छान आहे. त्यांना वाटत होतं की महिलांनी काहीतरी करावं. आणि माझं लग्न 2005ला झालं, मी 2010ला दूध व्यवसायामध्ये शिरले लक्ष देण्यासाठी. तेव्हा मग 2012ला हिचं लग्न झालं. मग ही शिकलेली होती. माझं शिक्षण फक्त 10वी झाले, म्हणजे माझ्या माहेरी मला नाही काय करता आलं, नाही शिकता आलं. माझे आई वडील शेतकरी असल्यामुळं मग हिचं शिक्षण झाल्यामुळं ही ऑफिसमध्ये कंटिन्यू असायचं, म्हणजे ती अकाउंटिंगचं बघत होते. मग तिला पण वाटलं की वहिनींनं म्हणजे ताईंनी काहीतरी लक्ष देऊन बघायचं. मग तिनं मला हळूहळू शिकवून काढलं तिथं की ताई मी तुम्हाला शिकवते, बिलं चेक करायचे आणि प्लस मायनस. मग तिनं शिकवलं, मग मी हळूहळू असं शिकत शिकत पुढे गेले. हो, म्हणजे तुम्ही एकमेकींना सहाय्य करून पुढे जात होता. कसं झालं माझं ते 2013 साली लग्न झालं, नंतर 2014 म्हणजे लगेच 3-4 महिन्यामध्येच मी ऑफिस जॉईन केलं. विषय असा झाला की मी ऑलरेडी माझं लग्नाच्या आधी माझं D-Pharmacy झालं होतं, म्हणजे अगदीच मेडिकल लेवल होती माझी. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट लग्न झाल्यानंतर मला अकाउंटिंगमध्ये काम करायला लागलं. त्याच्यानंतर काम करत असताना बऱ्याच अडचणी आल्या.
त्याच्यानंतर म्हणजे पेमेंटच्या वगैरे किंवा शिकणं बरोबर. कंजेस्टेड राहतं की त्याच्यामुळे थोडा त्रास झाला. 1-2 वर्ष मला खूप त्रास झाला. म्हणजे अगदीच काय म्हणतात, जमत नाहीये ह्या लेवलला माझं टेन्शन गेलं होतं. पण जसं जसं मला घरातून सपोर्ट मिळाला किंवा ऑफिसमधून सपोर्ट मिळाला, म्हणजे शरद बापू असतील किंवा मिस्टर असतील, त्यांच्याकडून खूप सपोर्ट मिळाला. काही नाही, होतंय म्हटलं का होतंय, आपल्याला करायचंय ना, आता या फील्डमध्ये आपण आलोयच ना, तर आपल्याला करायचंच आहे. नक्कीच, त्या एका सपोर्टची खूप गरज असते. सपोर्टची खूप गरज असते, ती घरातून अगदीच मिळाली. म्हणजे अगदी 100%. लग्नाआधी नव्हता काय हा विषय, म्हणजे जॉब करणं वगैरे हा विषय नव्हता, पण लग्नानंतर पूर्णच लाईफच चेंज झालं. सगळ्याचा सपोर्ट मिळाला. प्रियांका ताई, तुम्ही प्लीज काही सांगाल, कारण तुम्ही जसं म्हणला की तुम्ही लग्न होऊन या घरी गेलात आणि दोघींना बघून तुम्हाला पण असं वाटलं की फायनली माझं स्वप्न पूर्ण करता येईल. एक्झॅक्टली. मलाही खरंच लग्न झाल्यानंतर तसं झालं, कारण लग्नाच्या आधी फार इच्छा होती काहीतरी करावं, ऍटलीस्ट जॉब तरी करावा. पण पप्पांचे तसं म्हणजे करण्याबद्दल काय हरकत नव्हती, पण नाही, परत लग्नानंतर तुझी फॅमिली तशी मिळाली तर कर. आणि लग्नानंतर मी MBA केलंय, ते मला लग्नानंतर इथं म्हणजे पूर्ण प्राधान्य मिळालं मला प्रत्येक गोष्टीमध्ये. आठवण आहे का की ही मला खूप अडचण येत होती, पण मी त्याला असं सामोरे गेले आणि आता ती मला अडचण नाही वाटत, पण मला आता ते अजून जास्त करायला आवडतं. तर मी असं खरं तर मला अडचण अशी फार काही आली नाही, कारण मला सपोर्टला ताई होत्या, अश्विनी ताई होत्या. मी ताईंसोबतच सुरुवातीला काम केलं, त्याच्यानंतर ऋतुताईंसोबत पण काम केलं, पण जास्त ऑफिसमध्ये माझा अश्विनी ताईंसोबत संबंध आला. मग त्यांनी मला ऑफिसमध्ये पूर्ण ट्रेन केलं, खूप छान शिकवलं सगळ्या. पण असं फार काही जबाबदारी अशी प्रामुख्याने माझ्याकडे नव्हती. मग ती आता इन्शुरन्सची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला घेतल्यानंतर मला ते फार काही त्याच्यातलं नॉलेज नव्हतं, की मला असं वाटलेलं की नाही, मी करू शकत नाही, ते फार किचकट असतं किंवा त्याचं फार वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये फार, त्याच्यामुळे मला ते जमल असं मला वाटत नव्हतं. पण बापूंनी, आमच्या शरद बापूंनी मला फार म्हणजे प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल, की नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट, तुला कुठलीही गोष्ट लागली तर तिथं मी आहे, किंवा आप्पासाहेब आमचे किंवा माझे मिस्टर, छोटे दीर, सगळेच जण सपोर्टिंगला मला आहेत. त्याच्यामुळे मला नाही, मी आता असं मध्ये माझं असं एक मन झालं होतं की नाही, मी नाही करू शकत, एवढं मला नाही झेपणार. पण आता माझं असं आहे की हे सगळे सपोर्टला असल्यामुळे की नाही, मी करू शकतेय. म्हणजे मला काही जरी काम दिलं तरी मी ते करू शकते, कारण सपोर्टला माझ्या मागे सगळे आहेत. बरोबर. आपण स्वतःला नाही, मी करू शकते हे म्हणणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. महत्त्वाचं राहतं, तरच आपण पुढे जाऊ शकतो. हो, नक्कीच. आणि याच्यात आता आपण एक स्त्री आहोत, महिला आहोत, आपल्याला घर पण सांभाळावं लागतं, पण आपल्याला आपला व्यवसाय पण सांभाळायचा आहे. तर याच्यातही नक्कीच अडचणी येत असतील, की घरी मुलं बाळ पण आहेत, कुटुंब आहे पूर्ण, त्यांचं बघता बघता व्यवसाय सांभाळून त्याला पुढे घेऊन जायचंय. तर याच्यासाठी काहीतरी असं प्रेरणादायी तुम्ही सांगू शकाल का आपल्या प्रेक्षकांना सोडा, मला पण. पण काय विचार करतो की नाही, आपल्याला जमणार नाही, हे म्हणणं आधी महिलांनी सोडून दिलं पाहिजे, की जमणार नाही हा विषय आपण सोडून दिला पाहिजे. जेव्हा करायचंच आहे तेव्हा आपण लवकर उठू शकतो, सगळं नाही का, स्वयंपाक असेल, मुलं असतील, स्कूल असतील, ते करून आपण जे काय आपले उरलेले 9-10 तास असतात ते आपण व्यवसायासाठी दिलेच पाहिजेत सर्व महिलांनी. आणि हा विचार केलाच पाहिजे. जेव्हा आपण घरात बसतो तेव्हा फक्त टेन्शन घेऊ शकतो आणि वादाव्यतिरिक्त आपल्याकडे काहीच राहत नाही. मग त्यामुळे खूप बरोबर बोललात, कारण हे जेव्हा आता तुम्ही म्हणताय, मला खरंच माझी आई पण आता आठवली, कारण ती पण सकाळी लवकर उठते, घरचं सगळं करते आणि मग आता तिने पण क्लिनिकला जायला सुरुवात केली. 1-2 महिनेच झाले. ती पण डॉक्टर आहे. घरचा व्यवसाय तर वेगळा आहे, तो तर तुम्हाला माहितीच आहे. पण हे जे तुम्ही आता म्हणलं ते मी स्वतः पण बघितलंय माझ्या डोळ्यांनी आणि हे सगळ्याच महिलांना खूप रिलेट होईल. महिलांनी हा विचार केलाच पाहिजे की आपले जे काही 8-9 तास असतात मुलांव्यतिरिक्त जे स्वतःचे असतात ते आपण स्वतःसाठी दिलेच पाहिजेत. म्हणजे स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे, तरच किंमत आहे आपल्याला. नाहीतर फक्त घर सांभाळते, काय करते, या व्यतिरिक्त काय येतं, हे बरेच क्वेश्चन आपल्या समोर येतात. मग ते नाही आले पाहिजे. आणि का ऐकून घ्यायचे आपण,
बरोबर, असाही का विषय ऐकून आहे. घ्यायचं? आपण नाही करू शकत असं नाही, म्हणजे असं म्हणायचंच नाही. हो. तर आपण करू शकतो. आणि सगळ्यात चांगलं जे आहे की तुम्हाला कुटुंबाने पण तेवढं सहकार्य केलं, तुम्हाला सहकार्य. push केलं की नाही तुम्ही करू शकता, तुम्ही करू नाही, शकता. नक्कीच. माझी पण लहान 2 मुलं आहेत. मी हो. आणि आमचे ताईंचे पण आहेत आणि ताईंचे मोठे झालेत, पण आमच्या हो. दोघींची लहान मुलं आहेत. तर ते करून आम्ही सगळं करतो. जेव्हा आता आपल्याकडं पैसे आहेत नाही त्याचा प्रश्न नसतो, पण जेव्हा आपल्याला एखाद्याकडे पैसे मागावे लागतात, मला ₹1000 हवेत, ₹2000 हवेत, हो. जेव्हा पुढचा आपल्याला नकार देतो की नाही ते आता मी देऊ शकत नाही, त्यावेळेस खरं आपण स्वतः जागं व्हायला पाहिजे की नाही, स्वतः सेल्फ डिपेंड व्हायला पाहिजे की आपल्याला कोणाकडे हात पसरावे लागू नयेत, कोणाकडे मागावं बरोबर. लागू नयेत. त्यासाठी बरोबर. तरी महिलांनी स्वतः काहीतरी करण्याची जिद्द दाखवायला हवी. सांगितलं हो. माझ्याकडे आता जी प्रामुख्याने जबाबदारी आहे, जी इन्शुरन्स कंपनीची, ती हा. मी सांगू इच्छिते. नक्कीच नक्कीच. हा, तर जेव्हा आमचं काय म्हणणं होतं की मी आमच्या पूर्ण उद्योग समूहाचं की आपले लोक इन्शुअर झाले पाहिजे, सुरक्षित झाले पाहिजे. हो. ते फार महत्वाचे. ते सुरक्षित असतील तर आपण म्हणजे आपला धंदा व्यवस्थित राहील. तर त्याचप्रमाणे म्हणजे लोकांना इन्शुअर करायचं, त्यांच्या जनावरांचे इन्शुरन्स असतील, वाहनांचे इन्शुरन्स असतील, कमी दरामध्ये कसं त्यांना इन्शुअर करता येईल, हा आमचा प्रामुख्याने उद्देश होता. त्याचा 70% लोकांनी त्याचा फायदा घ्यायला चालू केलेला आहे. वाव. अशा प्रकारे आम्ही तर आता इन्शुरन्स म्हणलं की लोकांना वेगवेगळे इन्शुरन्स वगैरे असे वाटतात, पण व्यवसायासाठीचे इन्शुरन्स घेणं हे का लोकांनी ते घ्यायला हवेत, याच्याबद्दल तुम्ही काय सांग? गाड्यांचे तर इन्शुरन्स सहज मिळतात. आता हो. गाडी घेतल्यानंतर ते कंपल्सरी हो. झालेलंच आहे. तसंच लोकांचं काय म्हणणं येतंय की लोकांना आता दूध तर आमच्याकडे लोक घालतायत, पण एखाद्याची गाई जर दगावली तर त्यांचं असं म्हणणं असतं की ते आता आम्ही काय करायचं, त्याचं कसं भरून काढायचं. हा. मग त्यासाठी आम्ही हे इन्शुरन्सची पद्धत चालू केली आहे. त्यांना ती गाई दगावल्यानंतर ते जर काही इन्शुअर असेल तर त्या गाईचे पैसे त्यांना ते रिटर्न मिळतात. हा, ओके. 70,000ची गाय असेल तर 90% म्हणजे ₹60,000 आपण त्यांना ते देतोय. परत वाव. बाकीच्या कंपन्यांचे जे इन्शुरन्स असतात, आता बरेच ऍक्सिडेंट वगैरे होत आहेत, दुकानं वगैरे जळत आहेत, असे बरेच आहेत. तर तशा प्रकारे सुद्धा आपण इन्शुअर करतोय लोकांना की त्यांचे फायर इन्शुरन्स असतील, बरोबर. जे काही प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स हा आपण चालू करतोय लोकांसाठी. आणि कमी ह्याच्यामध्ये की लोकांना ते परवडावं, बाहेर लोक जाऊन काढत नाहीये ते इन्शुरन्स. ऑफ टॉपिक होता, पण तुम्ही हा, हा. इन्शुरन्स बद्दल वगैरे एवढं सांगत होता, तर मी विचार केला की हा पण प्रश्न विचारते. तर हे मला जाणून घेता येईल की आता तुम्ही जे इन्शुरन्स सुरू करताय व्यवसाया रिलेटेड, हा तर त्याची तुम्ही पूर्णपणे माहिती सुरुवातीलाच देता हा हा बरोबर आहे. की तुम्ही ज्या संस्थांच्या प्रमुख आहात, तिघींसाठी हा प्रश्न आहे. हो. तर त्या संस्था कशा पद्धतीने काम करतात हे आपण बघितलंच, हो. पण त्यामधून सामान्य लोकांना कसा व काय फायदा होतो? उद्योग समूहामध्ये ज्या काही ह्या 10-12 कंपन्या आपण इन्व्हॉल्व केलेल्या आहेत, म्हणजे महिला अर्बन बँक असेल किंवा कॅटल फीड असेल, फाउंडेशन असेल. फाउंडेशन संदर्भात म्हणाल तर आपण फाउंडेशन हा सामान्य लोकांना म्हणजे छोटे छोटे आजार असतात की कोणाला कॅन्सरचे किंवा जनरली मेजर ॲक्सिडेंट झाला किंवा त्यांना आपल्याला कशी मदत करता येईल, त्यांची बिलिंग वगैरे प्रोसेस करून त्यांना कशी मदत करता येईल याचा एक विचार आपण फाउंडेशनमधून करतो. आपल्याला जो काही वार्षिक उत्पन्नाचा जो CSR फंड असतो तो आपल्याला तो फाउंडेशनमध्ये वापरायचा असतो की जेणेकरून पुढे आपल्याला उद्योग समूहालाच फायदा होऊ शकतो त्याचा. बरोबर. तुम्ही आता एवढे बिझनेसेस आहेत की एम्प्लॉयमेंट पण जनरेट करताय, हो. जे आजच्या काळात खूप कमी उपलब्ध होतीये. IT सेक्टरमध्ये तर बऱ्याच जणांचे जॉब्स पण हो. रिसेंटली गेले, पण तुम्ही एवढे व्यवसाय सुरू करताय की नक्कीच जनतेला काम करायची संधी पण तुम्ही उपलब्ध करून आता याच्यामध्ये कसं असतं, जे काही आपला उद्योग समूह असेल किंवा नमो इटेबल्स असेल तिथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त चालतं आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं की लेबर जास्त लागते. नक्कीच नक्कीच. बाय प्रोडक्ट असतील ते छोटे छोटे बाय प्रोडक्ट असतात की त्यामुळे पॅकेजिंगला थोडंसं मशिनरीच्या ऐवजी आपण जर एक्झाम्पल पेढा घेतला, कंदी पेढा घेतला तर जो मशीन मधून जो पेढा तयार होतो तो एवढा चविष्ट होत नाही की जेणेकरून हाताने केलेला जास्त चांगला होतो. हो. त्यामुळे ह्याच्यामध्ये ना लेबर जास्त लागते. यामुळे आपण ते कामगारांनाही त्याचा फायदा होतो आणि आपलंही काम क्वालिटी आपली दिसते. हो हो. काकांचा पण असाच अनुभव त्यांनी सांगितलेला की आम्ही मशिनरी घेऊन आलेलो दुकानात, पण त्याने तो पेढा चांगला नव्हता होत.
त्याचा साईज एक तर छोटा छोटा काहीतरी होत होता. चवीला तेवढा तो चविष्ट लागत नव्हता. पण त्याच्यातून अजून एक होतं की तुमचा दुधाचा जो बिझनेस आहे त्याच्यात मी वेबसाईटवर वाचलं की मशिनरी ऑटोमेटेड तुम्ही वापरताय. ऑटोमॅटिक मशिनरी आहे, अगदी आपल्याकडेही आहे. पण काय होतं, लोकांना काय क्वालिटी लागते याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. की त्या क्वालिटी प्रमाणे त्यांना दिलं तरच कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होणार आहे. आणि जर क्वालिटीच नाही आपण दिली तर तो एकदा घेऊन तो शांत बसणार आहे. बरोबर, नक्कीच. त्यामुळे तो डबल आपल्याकडे येणार नाहीये. त्यामुळे याचा बरोबर. सारासार विचार करून आणि आपल्याला जशी गरज असते तशी खालच्या सामान्य व्यक्तीलाही ती गरज आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे दोन्हींचा समन्वय साधून तो आपण विचार करून एम्प्लॉयमेंटवर नाही काही परिणाम होत. वाव. म्हणजे टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे, त्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे. पण आपल्या ग्रामीण लेवलला कसं राहतं की कसं आपण फायदा करून देऊ तरच आपल्याला फायदा होईल. हो हो, कारण आपण एक साइड विचार करू शकत नाही, बोथ साइड आपला दोन्ही विचार झाले पाहिजेत. नक्कीच. एवढं आपण फाउंडेशन बद्दल पण सगळं आपण बोललो आहोत, आपण व्यवसायाबद्दल पण बोललो आहोत आणि तिघींमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त यंग इथे आहात आणि तुमचे विचार नक्कीच यंग असतील. तर अशा आपल्या अजून प्रेक्षकांमध्ये ज्या नवीन नवीन यंग महिला उद्योजिका पुढे येऊ इच्छिता तर त्यांच्यासाठी तुम्ही एक छोटासा मेसेज काही देऊ शकाल? खरं तर मला एवढंच सांगायचंय की जसं आम्ही तिघी जणी करतोय असं जगामध्ये बऱ्याच महिला असतात की त्यांना स्वतःहून पुढे यायचं असतं, काहीतरी करायचं असतं. आणि आम्ही तिघी जे कार्यक्रम घेतोय, आता आम्ही सध्या होम मिनिस्टर घेतोय, तर तिथं आमच्या तिघींची हीच तळमळ आहे की लेडीजनी पुढे यावं, त्यांनी स्वतःसाठी काहीतरी करावं, फॅमिलीसाठी काहीतरी करावं, असं आमचं तिघींचंही म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. आणि एक ऑफ द ट्रॅक प्रश्न परत एकदा, एकाच घरात महिला खूप आहेत, भांडणं तर होत असतील, तर तसं तुमच्यात कधी झालं नाही, का? नाही, म्हणजे- वेळ हा खूप महत्वाचा असतो, तो वेळ मिळत नाही भांडायला. आणि आम्ही मला खूप आवडलंय. आम्ही तिघी जसं बिझी आहे तसं आमच्या आम्ही- तिन्ही हा. सासवा पण आमच्या बिझी आहे. बिझी असतात. त्यामुळे मुलांमध्ये busy त्याच्यामुळे असतात. त्याच्यामुळे आम्हाला भांडण करायला किंवा त्याच्यासाठी म्हणजे- वेळच नाहीये आम्हाला. जेवढा कधी वेळ कधी मिळतो, तर काय होतं, ताई गेलेल्या माहित नसतात, आलेल्या आलेलं माहित माहित नसतात. नसतं. असं माझं cycle राहतं. आणि मग 2-2 दिवस म्हणलं तर माझं ह्यांच्याशी बोलणं नाही होत, ह्यांचं तोंड पण बघता येत नाही. मी सकाळी त्या खाली याच्यात मी बाहेर गेलेले असते. आम्हाला आणि एखादा फंक्शन अरेंज करायचं असेल, लहान मुलांचा बर्थडे जरी करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र गोळा करावं लागतं सगळ्यांच्या कामामध्ये. म्हणजे असं आमचं सगळ्या फॅमिलीचं शेड्यूल सकाळपासून busy फोन आहे. करायला लागते की आज बर्थडे आणि ह्या टायमिंगला तुम्ही सगळे एकत्र या. म्हणजे असं बिझी शेड्यूल राहतं. आणि भांडणाचा विषय म्हणजे आम्ही तिघे असं कधी जसं मला म्हणजे 5 जणी बहिणी, तसेच ह्या दोघी, त्यामुळे आमच्या म्हणजे बहिणीसारखं आम्ही नातं टिकवलंय घरात. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये समजून घेण्याची खरंच ताकद खूप दिली आहे बहुतेक देवानी, की आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो, त्याच्यामुळे घेतो. आमच्यामध्ये भांडणं होत नाही. मी घरात मोठी होती, मग ही 2 नंबर, मग ती 3 नंबर, पण मी सगळ्याला समजून घेऊन चालली. म्हणजे काय झालं तरी सांगायचं असं करा तसं करा म्हणून. म्हणजे एकदम फ्रीली राहिलो आम्ही तिघी, म्हणजे जावं तर राहिलंच नाही कधी. तर हा इन ओव्हरऑल हा सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल, पहिले स्वतःला सांगायचं की तुम्ही करू शकता. फॅमिलीचा सपोर्ट असायला हवा, कारण त्याच्यात मग तुमची भरारी खूप उंच, खूप मोठ्या लेवलवर होते. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा जो एक मुद्दा यांनी आता मांडला की भांडणात वेळ नका घालवू, सगळे एकजुटीने काम करा, सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या हितासाठी काम करा, तर तो नक्कीच तुमचा कोणताही व्यवसाय असू दे तो यशस्वी ठरणारच. आणि आज महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सगळे तुमच्याशी याच गप्पा मारायला आलो होतो की एका घराच्या, एका कुटुंबाच्या महिला सगळ्या एकत्र येऊन एकजुटीने किती काही अचीव करू शकता आणि किती महिलांना मोटिवेट करू शकता. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमचा पूर्ण हा व्हिडिओ बघितला आहे. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या जवळच्या एका महिलेला शेअर करा, कारण होऊ शकतं की तिच्यात पण ती भरारी घेण्याची ताकद आहे, पण तिला तो छोटासा पुश हवा आहे, छोटीशी तिला प्रेरणा हवी आहे. तर या आमच्या आजच्या संवादातून तिला नक्कीच ती प्रेरणा मिळेल आणि होपफुली तिला लवकरच सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून आम्हाला सगळ्यांनाच बघता येईल. तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्या महिलांना
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. स्टे ट्यून्ड.